जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रॅकर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. अशा प्रकारे आपला आजच्या दिवसातला चौथा किल्ला तो म्हणजे दौलतमंगल गड. दौलतमंगल किल्ला पुण्याहून दिवे घाटातून सासवड, आंबळे, माळशिरस मार्गे 61 किलोमीटर अंतरावर असून पुणे सोलापूर महामार्गाने यवत मार्गे 56 किमी अंतरावर आहे. यवत गावापासून भुलेश्वर मंदिर 8 किमी अंतरावर आहे. दौलतमंगल किल्ल्याची काही तटबंदी फोडून भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडी रस्ता आलेला आहे. दौलतमंगल किल्ल्याची काही तटबंदी फोडून भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडी रस्ता आलेला आहे. गाडी मार्गाने मंदिराकडे जाताना वाटेत किल्ल्याचा दरवाजा, पायऱ्यांचा मार्ग व तटबंदी बुरुज पाहायला मिळतात. भुलेश्वर मंदिर ही या किल्ल्यावरील मुख्य व अतिशय सुंदर वस्तू असली तरी आपली भटकंती दौलतमंगल किल्ल्याची असल्याने त्या अनुषंगाने किल्ल्याचे वर्णन करत आहे. खाजगी वाहनाने आल्यास आपण थेट गडाच्या माथ्यावर येत असल्याने किल्ल्याची फेरी तिथूनच सुरू होते. भुलेश्वर मंदिर किल्ल्याच्या सर्वोच्च भागात असून साधारण 8 फूट उंचीच्या चौथऱ्यावर बांधले आहे. या ठिकाणी किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 2680 फूट असून पायथ्यापासून 720 फूट आहे. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असून किल्ल्याचा परिसर साधारण 8 एकर आहे. पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यात माळशिरस गावात शिल्पकलेने नटलेले भुलेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. पण हे शिवमंदिर ज्या दौलतमंगल किल्ल्यामध्ये आहे तो किल्ला मात्र आज विस्मरणात गेला आहे. भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यात आहे याची मंदिर पाहून आल्यावरही अनेकांना कल्पना नसते. चौथऱ्याच्या नव्याने बांधलेल्या पायऱ्या चढताना पायऱ्या शेजारी भिंतीत ठेवलेल्या द्वारपाल जय विजय यांच्या मूर्त्या दिसतात. उजव्या बाजूच्या मूर्ती शेजारी सिंह हत्तीवर आक्रमण करीत असल्याचे शिल्प असून वरील बाजूस एक वीर सिंहाबरोबर लढत असल्याचे शिल्प आहे. मुख्य मंदिराच्या समोर मोठी पितळी घंटा टांगलेली असून त्याखाली दगडात कासव कोरलेले आहे. 12व्या शतकात बांधलेल्या या मंदिराचा खालील भाग काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेला असून कळसाचे बांधकाम विटांमध्ये करून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. या चुन्याच्या गिलाव्यात बारीक नक्षीकाम तसेच गणपती, विष्णू, भैरव, दुर्गा, नृसिंह आदी देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. यावरून मंदिराचा जीर्णोद्धार हा अलीकडील काळात झाल्याचे दिसून येते. मंदिरात शिरल्यावर सर्वप्रथम आपण नगारखान्यात येतो व त्यानंतर आतील सभागृहात मुख्य मंदिराच्या बाहेर असलेल्या या दोन्ही इमारती नंतरच्या कालखंडात बांधलेल्या आहेत. या सभागृहातून उंच पायावर उभ्या असलेल्या मुख्य मंदिरात समोरच एक भिंत बांधलेल्या असून तिथून दोन्ही बाजूला जायला पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांनी पहिल्या मजल्यावर आल्यावर काळ्या पाषाणात कोरलेला 6 फूट उंच भला मोठा नंदी व त्याच्या बाजूला कासव पाहायला मिळतो. नंदी पाहून आत आल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. मंदिराभोवती मंडपाच्या बाहेरील बाजूने रामायण व महाभारतातील प्रसंग कोरलेले असून मंदिराच्या भिंतींवर नक्षीकाम, विविध मूर्ती व कोरीव शिल्पसौंदर्याचा आविष्कार आहेत. भिंतींवर कोरलेल्या या मूर्तींची मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक नासधूस केलेली आढळते. मंदिराच्या आतील भागात अंधार असून बांधकामामधील काळ्या पाषाणात थंडावा जाणवतो. मंदिराबाहेर पडल्यावर डावीकडे एक चौथरा व त्यावर कोरीव खांब तसेच वरील बाजूस दगडी छप्पर असलेली वास्तू आहे. मंदिरात असणारा नंदी आधी कदाचित या चौथऱ्यावर असावा. येथूनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिरासमोर असलेल्या घंटेच्या बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून या पायऱ्या शेजारी दीपमाळ आहे. दीपमाळ शेजारी लांबलचक दगडी कोठार असून या कोठाराखाली तळघर आहे. तसेच समोरच्या बाजूला एक महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराकडून आपली गडफेरीला सुरुवात होते.
मंदिराकडील तटबंदीवरून सरळ चालत गेल्यास आपण किल्ल्याच्या पूर्व टोकाला असलेल्या बुर्जावर पोहोचतो. या बुर्जाच्या खाली बाजूस असलेला मेटाचे अवशेष पाहता या भागातून किल्ल्यावर येण्यासाठी एखादा दरवाजा असावा, पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. दौलतमंगल किल्ल्यावर असलेल्या भुलेश्वर या शिवमंदिरामुळे या जागेचा संबंध थेट पुराणात जोडला जातो. पुराणातील एका कथेनुसार पार्वतीने येथे नृत्य करून महादेवाला भुलविले म्हणून या ठिकाणास भुलेश्वर हे नाव पडले व येथेच त्यांचा विवाह होऊन ते कैलास पर्वतावर गेले. 12व्या शतकात यादवांनी या ठिकाणी भुलेश्वर मंदिराची उभारणी केली. शिवपूर्व काळात फलटणचा फतेहमंगल, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ या गडीकोटांचा उल्लेख येतो. 16व्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखोजी जाधव व त्यांच्या पुत्रांच्या हत्येनंतर शहाजीराजांनी निजामशाही सोडली व स्वतंत्र राज्य स्थापनेच्या विचाराने वडिलोपार्जित जहागीरदारी असलेले पुणे व आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. मुरार जगदेवांची 1635मध्ये हत्या होईपर्यंत पुणे प्रांताचा कारभार दौलतमंगल किल्ल्यावरून पाहिला जात होता. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करून लाल महालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलतमंगल किल्ल्याचे महत्त्व कमी झाले. अशा प्रकारे आपला आजच्या दिवसातील चौथा गड दौलतमंगलगड हा सर करून झालेला आहे. मुळात मित्रांनो, दौलतमंगलगड गडावर सध्याच्या स्थितीला भुलेश्वराचे जुने प्राचीन मंदिर आहे आणि खूप सुंदर आणि देखणं असं मंदिर आहे. तर तुम्ही कधी या मंदिरात आलात नसाल तर नक्की एक वेळ या मंदिराला भेट द्या. तुम्हाला इथे तुम्ही कधी न पाहिलेला नंदी, एवढा मोठा नंदी पाहायला मिळेल आणि खूप सुंदर अशी शंकराची पिंड तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नवीन अजून एका किल्ल्याची माहिती घेऊन. धन्यवाद.